आज फ्रेंडशिप डे. प्रत्येक घरात आई ही त्याची मुलांची मैत्रीण असते, प्रिय सखी असते. कारण कारण लहानपणी जेव्हा हे मूल झोपतं ना मांडीवर, तेव्हा 5 वाजले म्हणून गदागदा हलवून त्याला उठवते आणि शाळेत वेळेवर तीच पाठवते. कधी कमी मार्क मिळाले ना तर म्हणते की राजा पुढच्या वेळेस मिळतील रे. पण अभ्यास करण्यासाठी तीच मात्र उद्युक्त करते त्या मुलांना. माझ्याही मुलाच्या बाबतीत असंच झालं. लहान होता तो आणि अभ्यासाची इतकी आवडच नव्हती. मग मी त्याला अभ्यास शिकवायची. शाळा माझी करून मग त्याचा अभ्यास मी घ्यायची. मी अभ्यास घेत असताना त्याचा भिंतीवर एक बॉलचा टप्पा पडायचा आणि मी मात्र त्याला समजून सांगत असायची मराठीत, इंग्लिशमध्ये. अरे याची उत्तरं ही, त्याची उत्तरं ती आहेत. तो लक्षात ठेवायचा कारण एकपाठी तो. आणि मी म्हणायचे अरे किती दिवस चालणार आहे असं. निरंजन 7वीला गेलास, आता मी नाही घेणार रे तुझा अभ्यास. आता तुझा एवढा मोठा अभ्यास मला नाही रे घेणं होत. तू कर ना तुझा. आई सांग ना का तू असं म्हणायचा. मी मग शेवटी म्हटलं की असंच जर त्याला सवय लागली तर त्याला आपल्यालाच कायम अभ्यास घ्यावा लागेल आणि मोठा झाल्यावर त्याचं कसं होईल. म्हणून मी 7वीला त्याचा अभ्यास घेणं बंद करून टाकलं. आणि मग 7वीला त्याला म्हटलं मिळाले ते मिळाले मार्क कमी, तुला करायचं आता कर, नाही तर नको करू. आणि मग त्यांनी अभ्यास त्याच्या पद्धतीने जसा जमेल तसा त्यांनी केला आणि मार्क त्याला त्या मानाने खूप कमी मिळाले. नेहमी मिळायचे त्या मानाने. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपल्याला मार्क कमी मिळाल्यानंतर मान खाली घालायला लागते शाळेमध्ये. त्याला वाईट वाटलं आणि मग त्यांनी 8वीला थोडा थोडा अभ्यास करायला सुरुवात केली. 9वीला ठीक केला आणि 10वीला गेला. आणि 10वीला त्याचं जे शेवटचे 3 महिने होते परीक्षेचे, त्यावेळेस मात्र काही जेन्युइन रिझनमुळे, मेडिकल प्रॉब्लेममुळे मी त्याच्याजवळ नव्हते. मी दुसऱ्या गावाला होते. मला चिंता वाटायची दुसरीकडे असताना की याला मार्क मिळतील ना, हा अभ्यास करेल ना. आणि मग काय झालं, रिझल्टचा दिवस आला. ज्या शाळेमध्ये मी शिकवते, ज्याची क्लास टीचर मी होते, ज्या मुलांना मी ऑक्टोबरपासून 10वीला शिकवलं होतं, मागच्या ऑक्टोबरपासून म्हणजे मागच्या 9वीच्या ऑक्टोबरपासून ते 10वीच्या ऑक्टोबरपर्यंत पूर्ण सिलेबस संपून टाकला होता. त्या मुलांना हायेस्ट येणारा, आमच्या मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये सेमी इंग्लिशमध्ये हायेस्ट येणारा मुलगा 94% मार्क मिळाले पहिल्या येणाऱ्या मुलाला. मला खूप आनंद झाला की किती छान रिझल्ट लागला. मला सगळ्यांनी वावा केली की मॅडम तुम्ही क्लास टीचर असताना एवढं तुम्ही सायन्स शिकवता, एवढं छान मिळाले मार्क मुलांना. आणि माझ्या मुलाचा रिझल्ट, मी घरी आले होते, 1 वाजला होता आणि म्हटलं अरे रिझल्ट आहे ना आज. आमच्या शाळेतल्या मुलांचे मला फोन येत आहेत, याला चांगले मिळाले, त्याला चांगले मिळाले, 90%च्या वर बऱ्याच मुलांना मार्क मिळाले, मुलं खुश आहेत. आणि तुझं काय रे. तो बाहेर क्रिकेट खेळत होता. आई प्लीज मला टेन्शन देऊ नको बरं का, असं तो मला म्हणत होता. मी म्हटलं अरे काय आहे, तुला कमीत कमी पास तर होशील ना राजा. मला भीती वाटत होती. आणि खरंच रिझल्ट लागला आणि त्याला 95%च्या वर मार्क मिळाले. मला खूप आनंद झाला. घरात धावत आला आणि म्हणाला अगं आई रिझल्ट लागला आहे, माझ्या मित्राने माझा रिझल्ट पाहिला, मी नाही बघितला. म्हटलं अरे बाबांनी पण बघितला आहे. खरंच तुझंच रिझल्ट आहे का हा निरंजन, एवढे मार्क मिळाले तुला, तू म्हणाले तेच ना 90%च्या वर घ्यायचे, घेऊन दाखवले तुला बघ. आणि तो खरं तर उंच धप्पाट असा आहे. आणि पटकन त्यांनी मला वर उचललं आणि घराघरा फिरवलं की बघ आय विन द रेस. मला खरंच खूप आनंद झाला. प्रत्येक आईला आनंद होत असतो आपली मुलं उत्तुंग भरारी घेतात तेव्हा. म्हणूनच आई कधी कधी म्हणते की भविष्याची चिंता करायची अक्कल मला कधीच आली नाही. खरंच मुलांना भविष्याची चिंता करायची अक्कल कधीच येत नाही. कारण प्रत्येक वेळी आई सगळं चांगलं होणार असंच आशीर्वाद देत असते. म्हणून जगासाठी भलेही मी एक सामान्य माणूस असेल, पण माझ्यासाठी संपूर्ण जग तूच आहेस, माझ्यासाठी संपूर्ण जग तूच आहेस असंच ती सारखं बोलत असते. कारण ती माझी आई असते, माझी ती बेस्ट फ्रेंड असते.